नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले अनेक दिवस आपण एक गोष्ट ऐकत असो की सोनं जे आपल्या सर्वांकडे आहे आणि आपल्याकडे सोन्याला अत्यंत महत्त्वाची किंमत आहे, त्याला भाव आहे, त्याची मागणी आहे. आणि सोनं हे आपलं फक्त काय दागिना म्हणून नाही, तर ते आपली परंपरा, आपली संस्कृती म्हणून आपण सर्वजण वापरत असतो. पण गेले अनेक दिवस तुम्ही देखील बातम्या ऐकत असाल की सोनं अगदी आता काय लाखापर्यंत पोहोचायला गेलं आहे. ते सोनं थेट 40-50% उतरून 60-55-50 हजारापर्यंत येणार आहे खाली. ही गोष्ट ऐकून तुम्ही आम्ही देखील चिंतेत पडला असाल की नक्की काय होणार आहे. या व्हिडिओच्या मार्फत या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया की नक्की काय करायला पाहिजे. खरंच सोनं आता विकून थोडंसं वेट करून पुन्हा घ्यायचं की आहे ते सोनं नीट ठेवायचं, की नक्की हे चालवलं जातं, या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेणार आहे. मी जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास केला आणि मला यातून काही गोष्टी समजल्या, मला वाटलं ह्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत, म्हणून हा खास व्हिडिओ बनवतोय. ही जी सोन्याचा भाव उतरणार आहे ही बातमी अमेरिकेतून आली. अमेरिकेचे जे जॉन विल्स आहेत, जे काय करतात, हा एक माणूस आहे, एक अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या पदावरती असणारा माणूस आहे, जिथून सोनं काढलं जातं. ज्या मायनिंग कंपन्या आहेत सोन्याच्या मोठ्या त्या सगळ्या कंपन्यांचे हे अभ्यास करतात, त्यांचं सगळं कामकाज हे पाहतात. म्हणजे काय अगदी त्या कंपनीत कामाला नाही आहेत, पण यांच्या अंतर्गत या सगळ्या कंपन्या चालतात किंवा हे सगळं त्याचा अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की सोनं येत्या काही काळामध्ये निश्चितच अर्ध्यावरती येऊन ठेपेल, म्हणजे अगदी 55-50 हजाराकडे येईल खाली. या गोष्टीनं अख्ख्या जगात खळबळ माजवली आणि सगळे ज्यांच्याकडं सोनं आहे, ज्यांनी आता 90 हजारात सोनं घेतलं अगदी लाखाभरामध्ये, त्या सगळ्यांना चिंता वाटली की याला उगाच घेतलं आपण सोनं, आपण अजून थांबलो असतो तर सोनं मागे आलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला समजतं की हे नक्की का बोललं जात आहे, याचे नक्की खरंच या सगळ्या गोष्टी होणार आहेत की याच्यामागे दुसरीच कुठली गोष्ट आहे. आत्ताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ते काय टॅरिफ प्लॅन्स आणि त्या सगळ्या गोष्टी, टॅरिफ टॅक्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी लावल्या. त्याच्यातून सगळे देश एकमेकांमध्ये आता पुन्हा ते वाद आणि टॅक्सेशन या सगळ्या गोष्टी होऊ लागल्यात. अमेरिकेचा तर बाजार देखील कोसळला या सगळ्या गोष्टीतून. अगदी लोक त्यांची रस्त्यावर उतरलेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये की काय नक्की चाललं आहे. या सगळ्या गोष्टीचे पडसाद किंवा या सगळ्या गोष्टीचा प्रभाव सोनं, चांदी, या सगळ्या जे प्लॅटिनम, हे जे चांगले महागडे धातू आपण ज्याला म्हटलो किंवा हे दागिने जे आपण सगळ्या गोष्टी बनवतो त्यांच्यावर तसा फारसा होत नाही. तज्ज्ञ असं सांगतात की हे जे सगळे मिळणारे सगळे धातू किंवा हे सोनं, चांदी हे फार कमी प्रमाणामध्ये मिळतात. त्यांचे असे साठे अगदी लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती एवढासा प्रभाव होत नाही. पण या जॉन विल्स यांनी सांगितलेली गोष्ट आपण नक्की समजून घ्या की त्यांनी या सगळ्या गोष्टी का सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की सध्या माझ्या अभ्यासामध्ये मला असं आलं की जगामध्ये सोन्याची विक्री ही थोडी मंदावली. लोकांना सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं देखील आहे की ज्या मायनिंग कंपन्या आहेत त्यांना हल्लीच्या मागच्या काळापेक्षा हल्ली सोन्याचे जास्तीत जास्त मोठे साठे सापडू लागले, त्यामुळे त्यांच्याकडं सोन्याची आवक वाढू लागले. बँकांना देखील सोन्यांमध्ये एवढा आता रस राहिलेला नाही आहे असं त्यांचं सांगणं आहे. पण या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान एक गोष्ट जरा आपल्याला थोडी ना थोडी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे सोन्याच्या जर खाणी किंवा सोन्याची जर उपलब्धता अत्यंत लिमिटेड असेल तर सोनं कधीच खाली येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी जाणून बुजून सोनं सर्वांजवळ जे काय सोन्याचा साठा आहे त्याची बाजारामध्ये कमतरता असल्यामुळे तर काढायला सांगत नाही आहेत ना, किंवा हे जाणून बुजून उठवलं जात नाही आहे ना. कारण कसं व्हायचं, तुम्ही आज 90-95 हजाराला सोनं घेतलं आहे, उद्या तुम्हाला असं वाटायचं की हे सांगतील वर्षभरानं 50-60 हजारावर येणार आहे. नाही आलं तर तुम्ही बसायचा विकून. नाही आलं तर काय, ते जॉन विल्स हे सगळ्यांचे काय प्लॅन असतील, हे बाबा सगळे एकमेकांमध्ये मिळालेले असतात. हे सगळे मीडिया वगैरे कुठली बातमी कुठे वाढवायची, कुठे सोडायची, लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, त्यातून कसा आपल्याला फायदा होईल, देशाच्या आर्थिक याला कसा फायदा होईल, बँकांना कसा, हे सगळे कॉर्पोरेट सेक्टरने सगळी लोक एकमेकांशी निगडीत असतात, जोडलेली असतात. आज जरी डोनाल्ड ट्रम्पनं त्या काय टॅक्स आणि त्या टॅरिफ सगळ्या गोष्टी लावल्या म्हणून काय व्यापार कुठल्या देशांमधला बंद होणार नाही. हे फक्त एकमेकांसमोर छात्या काढतील की तुमच्या 40% लावलास तर मी 50 लावतो, काही होत नाही. कालांतराने हे आपोआप सगळे शांत होतात. पण ही जी काही सोन्याची गोष्ट सांगितली जाते आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी मौल्यवान वस्तू किंवा सोनं थोडंसं 5-10 हजाराने वाढेल, 5-10 हजाराने कमी होईल, ते सगळं अप अँड डाऊन या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण सोन्याची किंमत किंवा सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, एवढं प्रत्येक सामान्य माणसानं लक्षात ठेवावं, प्रत्येकानं लक्षात ठेवावं. कारण हा साठा अत्यंत लिमिटेड आहे, त्यामुळे सोन्याचा एवढा भाव आहे. आज मायनिंग कंपन्या किंवा ही सगळी लोकं आज तुम्हाला जरी काही सांगत असतील की 40% पडेल आणि 50% पडेल आणि मग 50 हजारावर येईल आणि 40 हजारावर येईल, असं काहीही होणार नाही. पडू शकतं. 90 हजार आहे ना, 80वर येईल.
75वर येईल, पण अगदीच 50% अर्ध सगळी किंमत पडणं हे शक्य नाही आहे. आणि यातून असंच सांगितलं जात आहे किंवा अनेक जण अशी सांगतायत की हे फक्त आणि फक्त सोन्याचे जे काही, कारण बघा आपल्याकडे अगदी आजी पंजांपासून कुठलं जुनं सोनं आपल्या लोकांकडे आजही आहे. आता ते KDMचं सगळं बंद केलं आहे. आता ते सगळं हॉलमार्क आणि 22 कॅरेट आणि 24 या सगळ्या गोष्टी चालतात. ते मिश्र जे सोनं होतं ते आता हल्ली मिळत नाही, ते बंद केलं आहे. तुमच्याकडे असेल तर जाऊन ते सगळं बदलून घ्या. त्यामुळं जे काही जुनं सोनं होतं, जे लोकांकडे साठा पडून राहिलेला आहे किंवा आता जी लोकांनी घरामध्ये साठवून ठेवलेलं दागिन्यांच्या स्वरूपामध्ये, अनेकांजवळ बिस्किटे असतील किंवा या सगळ्या गोष्टी असतील, ते सगळं सोनं पुन्हा बाजारामध्ये येण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात का? हा पण एक महत्त्वाचा विषय, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. कारण आपण काय करणार, सोन्याच्या किमती उतरणार आहेत म्हणून आता आपण विकून टाकणार, त्यानंतर सोन्याच्या किमती गेल्या की पडल्या तर ठीक, नाही पडल्या तर आपण लॉसमध्ये जाणार. जरी उतरल्या 50,000वरती आल्या, 55,000वरती आल्या, तरी आपल्याजवळ असणारं सोनं काही विकायची काही गरज नाही आहे. ते 50वरनं पुन्हा 1,00,000वर जाणारच आहे, कारण ती लिमिटेड सोर्स आहे. आणि जी गोष्ट म्हणजे आपला नियमच आहे अर्थशास्त्रामध्ये की जी गोष्टीची कमतरता असते, ज्या गोष्टीची त्याची मागणी जास्त असते, त्याला किंमत जास्त असते. तसंच सोन्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळं इकडं यांनी काहीही सांगितलं किंवा काहीही केलं तरी सोनं विकण्याच्या भ्रमामध्ये पडू नका. कारण सोनं ही एक अशी गोष्ट असते जी तुम्ही कधीही तुमच्या अडीअडचणीला उपयुक्त पडते. तुम्हाला बँकेमध्ये गेला कधीही लोन होतं, या सगळ्या गोष्टी सोनं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दागिना असतो तो एक आज ना उद्या तो निश्चित कामाला येतो. सोन्याचे दागिने मला असं वाटतं करण्यापेक्षा सोन्याचे तुम्ही ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कमी टॅक्सेस किंवा घंडावळ या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, स्त्रियांमध्ये दागिने केले जातात त्यांना घंडावळ अगदी 20-25% 15% लावली जाते. ते करण्याच्या ऐवजी तुम्ही एका सॉलिड फॉर्ममध्ये जरी ते घेतलं, त्याच्यामध्ये कारागिरी जास्त लागत नाही, तरी देखील फायदा आहे. सोन्याची इन्व्हेस्टमेंट आज ना उद्या अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती कधीही न तोट्यामध्ये टाकणारी आहे, एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवावं. असं तुम्हाला कोणीही काही सांगेल, ठीक आहे, येईल देखील 50,000वर येईल, 60,000वर येईल, पण विकू नका, घाई गडबड करू नका, कोणत्याही बातम्यांना किंवा कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. तुमचं सोनं तुमच्याजवळ ठेवा, त्याची आज ना उद्या किंमत आहे आणि ती अशीच जोपर्यंत या सोन्याची दागिन्यांची याची मागणी आहे तोपर्यंत सोन्याची किंमत कुठेही खाली येणार नाही, एवढं प्रत्येकानं फक्त लक्षात ठेवावं.